गुड आफ्टरनून. गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मिशन स्कॉलरशिप अंतर्गत मोफत मार्गदर्शन राज्यस्तरीय उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेतील अत्यंत महत्त्वाचा घटक शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व हा घटक आपण पाहत आहोत. या घटकातील विविध उपघटक आपण मागच्या काही लाईव्ह क्लासमध्ये पाहिलेले आहेत. त्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दकोडी आणि आज जोड शब्द आपण पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा गुड आफ्टरनून झालेलं आहे बेटा. आता इतर कमेंट करू नका. आशियम के कृपया इतर मेसेज टाकू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण मागील लाईव्ह क्लासमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दकोडी या भागावर आधारित स्वाध्याय कसे सोडवायचे हे सुद्धा आपण पाहिलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हे स्वाध्याय पाहिलेले नाहीत त्यांनी आपल्या गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहू शकता आणि अधिकाधिक सराव करू शकता. चला विद्यार्थी मित्रांनो, आता कोणीही कमेंट करणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, एकदा क्लिअर आवाज येत असेल तर यस म्हणा. ओके, सार्थक गुड्डा बेटा, इतर कमेंट टाकू नका प्लीज. चला, आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा. ओके, गुड आफ्टरनून झालेलं आहे, फक्त हो यस. ओके, आदिती केदार हो, थँक्यू बेटा. 2:18 झाले तरी क्लास चालू झाला नाही. होईल सर, प्लीज स्टार्ट द क्लास. स्टार्ट झालेला आहे, फक्त आपण एकदा आवाज चेक करत आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण स्वाध्याय जोड शब्द स्वाध्याय भाग 2 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न सरावासाठी या ठिकाणी घेत आहोत. मागील लाईव्ह क्लासमध्ये आपण काठिण्य पातळीनुसार प्रश्न घेतले होते. आता थोडेसे काठिण्य पातळी आपण वाढवूया आणि अधिकाधिक सराव घेऊया. जास्तीत जास्त शब्दांचा आपण या ठिकाणी सराव घेणार आहोत. तुम्ही लवकरात लवकर उत्तर द्यायचे, एकच वेळेस उत्तर द्यायचे. आणि विद्यार्थी मित्रांनो, वही पेन घेऊन बसला असालच याची मला खात्री आहे. तुम्ही ते जोड शब्द किंवा प्रश्न आणि उत्तर दोन्हीही लिहून घ्यायचं आहे. चला या ठिकाणी आता आपण प्रश्नाकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, सूचना वाचायची, काळजीपूर्वक सूचना किंवा प्रश्न वाचा आणि मगच उत्तर द्यायला सुरुवात करायचे. खालीलपैकी प्रत्येक प्रश्नातील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून जोड शब्द पूर्ण करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, ओके, चला, हा प्रश्न पहिला आहे. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. प्रत्येक प्रश्नातील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून आपल्याला जोड शब्द पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी एक जोड शब्द दिलेला आहे, तो पूर्ण करायचा आहे. अर्धवट जोड शब्द आहे. प्रश्न पहिला तुमच्या समोर, गण. आता याचे पर्याय आहेत गरीब, जात, अंगण, गोत. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रश्नांची उत्तरे, आपलं नाव आणि प्रश्न पर्याय क्रमांक टाईप करायचा आहे. चला, मी आज काही कारणास्तव सर्वांची नावं घेणं शक्य नाही, म्हणून उत्तर टाईप करा. तुमचं उत्तर रेकॉर्ड होईल, कमेंट तुमचं रेकॉर्ड होईल. चला, बरेचसे विद्यार्थी आणखीन जॉईन होत आहेत. चला, योग्य उत्तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे. आपण थोडंसं लवकर घेऊया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी सांगणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न, गण या शब्दाचा जोड शब्द आपल्याला शोधायचा आहे. गण गरीब होणार नाही, गण जात नाही, गण अंगण होणार नाही, गण गोत हा जोड शब्द योग्य होईल आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न क्रमांक 2. मान या शब्दाला जोड शब्द निवडायचा आहे. अपमान, सान, मरातब, मस्करी. चला, योग्य उत्तर निवडायचे.
काही विद्यार्थी 2 वेळेस उत्तर 3 वेळेस उत्तर देतात. कृपया एकच वेळेस उत्तर देण्याचा प्रयत्न करा. इतर इमोजी वापरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत. पायल जाधव, श्रावणी, ओके, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेली आहेत. पाहूया आपण योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहे. प्रश्न क्रमांक 2 चे उत्तर, मान अपमान नाही, मानसान नाही, मान मरातब हा जोड शब्द आहे, मान मस्करी नाही, आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 3, स्थावर. चला प्रश्न क्रमांक 3 जे आपल्याला उत्तर निवडायचे आहे, पर्याय आहेत जमीन, जंगम, स्थिर, जुमला. चला, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे, देत आहेत. चला, या ठिकाणी मी कोणाचेही आज नाव घेणार नाही. स्थावर, जंगम होईल, स्थिर नाही, जुमला, आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्या समोर. अंगत. अंगत या शब्दाला जोड शब्द, आपल्याला योग्य जोड शब्द निवडायचा आहे. या ठिकाणी निवडलेला आहे. पाहूया आपण प्रश्न क्रमांक 4 चे योग्य उत्तर. अंगत संगत नाही, अंगत पंगत होऊ शकते, अंगत रांगत नाही, आणि म्हणून पर्याय क्रमांक बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 चे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. फंद. फंद फितूर, छंद, फंद बंद, फंद धुंदी. चला, योग्य उत्तर आपण निवडायचं आहे. त्यानंतर मी योग्य उत्तर सांगणार आहे, बरोबर उत्तर सांगणार आहे. तुमचं चुकलं असेल तर चूक करा, नसेल तर राईट असेल तर बरोबर करा, आणि त्याचा फोटो मला नंतर तुम्ही पाठवा. चला, बरेच विद्यार्थी कोणी 2 पण म्हणत आहे, कोणी 3 म्हणत आहेत. चला, जाधव, श्रावणी वगैरे सर्वच विद्यार्थी उत्तरे देत आहेत. चला, प्रश्न 5व्याचे योग्य उत्तर आता आपण पाहणार आहोत. फंद या शब्दाला जोड शब्द फितुरी. फंद फितुरी हे योग्य उत्तर होईल. छंद नाही, बंद नाही, किंवा धुंदी नाही, आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे अभिनंदन. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं आपण वेगाने घेऊया. दगा. प्रश्न क्रमांक 6 चे उत्तर आपल्याला दगा फितुरी नाही, आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अगदी बरोबर आहे. दगा फटका. 3 हा पर्याय ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेला आहे त्यांचे अभिनंदन. पुढचा प्रश्न, गोळा. प्रश्न क्रमांक 7 चे उत्तर आपल्याला निवडायचं आहे. गोळा या शब्दाला जोड शब्द निवडायचा आहे. गोमटा, मोरा, बेरीज. चला विद्यार्थी मित्रांनो, लवकर लवकर उत्तरे तुम्ही देत आहात. आपलं नाव आणि पर्याय क्रमांक असं लिहायचं आहे, तो या ठिकाणी नोंदवला जाणार आहे. तुमचा जो तुमचे उत्तर आहे या ठिकाणी नोंदवलं जाणार आहे, रेकॉर्ड होत आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, इतर इमोजी कृपया टाकू नका, अन्यथा नाविलाज असतो आपल्याला ब्लॉक करावं लागेल, तेही कायमचं होईल, लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 चे आपण उत्तर पाहूया. गोळा गोमटा होणार नाही, गोरा गोमटा नाही, गोळा मोरा नाही, गोळा चोळा नाही, तर गोळा बेरीज हा जोड शब्द योग्य होईल, आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे अभिनंदन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8 तुमच्या समोर. फुल या शब्दासाठी योग्य पर्याय आहेत भांड, बिस्तारा, चाल, भांडार. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे.
प्रश्न क्रमांक 8चे योग्य उत्तर तुम्ही निवडणार आहात. बरेचसे विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत, पाहूया. ओके, ज्ञानेश्वर बेटा एकच वेळेस उत्तर लिहा. बरेच जण अनेक वेळेस उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मी नाव घेत नाही सध्या, त्याच्यामुळे एकच वेळेस उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा, परंतु उत्तर द्या. प्रत्येकाने ॲक्टिव्ह राहणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही हे मोठ्याने वाचा, त्यानंतर वहीमध्ये लिहून घ्या, जेणेकरून तुमचं लक्ष या ठिकाणी राहील. पहा प्रश्न 8वा. बोल या शब्दाला जोड शब्द कोणता होईल? बोल भांड होईल. बोल बिस्तरा नाही, बोल चाल नाही, बोल भांडार नाही, आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 बोल भांड हे उत्तर अगदी योग्य आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. प्रश्न 9वा तुमच्या समोर. 9व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. व्रत या शब्दाला जोड शब्द आपल्याला निवडायचा आहे. उपास, वैकल्य, वसा, पत. योग्य उत्तर आपण निवडणार आहात प्रश्न क्रमांक 9चे. पहा विद्यार्थी मित्रांनो, मी नेहमी सांगतोय 3 पर्याय चुकीचे असणार आहेत, एकच पर्याय बरोबर असणार आहे. परंतु 3 पर्याय चुकीचे आहेत याची खात्री होईपर्यंत तुम्ही योग्य पर्याय निवडायचा नाही. लक्षात ठेवा, हे मी पुन्हा पुन्हा प्रत्येक वेळी सांगत आहे. चला, व्रत या शब्दाचा योग्य जोड शब्द पाहूया. व्रत उपवास नाही, व्रत वैकल्य होऊ शकेल, व्रत वसा नाही, व्रत पत नाही, आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे अभिनंदन. पुढचा प्रश्न क्रमांक सूचना, वेगळी सूचना आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द भरून जोड शब्द पूर्ण करायचा आहे. पहा, या ठिकाणी सुरुवातीला आता शब्द निवडायचा आहे आणि पुढचा शब्द दिलेला आहे, पुढचा जोड शब्द दिलेला आहे. प्रश्न क्रमांक ब मध्ये 1 डॅश डॅश गुलाबी, लाडी गुलाबी, थंडी गुलाबी, गोडी गुलाबी का लाल गुलाबी. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. बरेच विद्यार्थी योग्य उत्तर निवडत आहेत. काही जण प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक सुद्धा टाकत आहेत. चला, व्हेरी गुड. बरेच जण योग्य उत्तर निवडत आहेत. पहा, मी या ठिकाणी लगेच योग्य उत्तर सांगणार आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1चं योग्य उत्तर काय येईल ते सांगेन. लाडी गुलाबी होईल का? नाही. त्यानंतर थंडी गुलाबी हा उत्तर होईल नाही. त्यानंतर गोडी गुलाबी, लाल गुलाबी नाही, आणि म्हणून पर्याय क्रमांक उत्तर अगदी बरोबर आहे, गोडी गुलाबी. पुढचा प्रश्न क्रमांक 2 डॅश डॅश डॉल, दिमाग डोल, डाम डोल, दाम डोल, ठाम डोल. चला, योग्य उत्तर आपण निवडणार आहात. लवकर पर्याय क्रमांक टाका. बरेचसे विद्यार्थ्यांनी पटकन पर्याय क्रमांक टाकत आहेत. चला, योग्य उत्तर आपण सांगणार आहात. ओके, सर्वजण मी मध्ये चेक करत आहे. बरेच विद्यार्थी योग्य उत्तरे देत आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, प्रश्न क्रमांक 2चे उत्तर आपल्याला निवडायचे आहे. दिमाग डोल हा पर्याय होणार नाही. डाम डोल होईल. दाम डोल नाही किंवा ठाम डोल नाही, आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे, डाम डोल. पुढचा प्रश्न क्रमांक 3चे उत्तर आपल्याला निवडायचे आहे. घेऊया, जास्त प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. प्रश्न क्रमांक 3 डॅश डॅश रगाडा, पर्याय राग, काम, दाम, राम. चला विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक 3 निवडत आहेत, कोणी 1 निवडत आहे. चला, हा थोडासा वेगळा शब्द आहे, आपण कधी असा शब्द ऐकला नसेल. तर मी या ठिकाणी उत्तर सांगणार आहे, तो तुम्ही लक्षात ठेवा. राग रगाडा नाही, काम रगाडा नाही, दाम रगाडा नाही, तर राम रगाडा अशा पद्धतीचे हे योग्य उत्तर आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्यांचे अभिनंदन. पुढचा प्रश्न क्रमांक डॅश डॅश अडका, पैसा अडका, रडका अडका, तडका अडका, अड अडका. चला, योग्य उत्तर निवडायचं आहे. सोपा प्रश्न आहे, सोपा शब्द आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं योग्य उत्तर दिलेलं आहे. पहा, लवकर उत्तर द्या. मी आता कोणाचे नाव घेणार नाही, त्यामुळे तुम्ही एकच वेळेस उत्तर लिहायला हरकत नाही. परंतु उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही निवडायचं आहे आणि वहीमध्ये सुद्धा लिहून घ्यायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो,
प्रश्न क्रमांक 4चे उत्तर आपण निवडणार आहोत. पैसा अडका हे उत्तर पर्याय होऊ शकतो. रडका अडका नाही, तडका अडका नाही, अडका अडका नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे अभिनंदन. पुढचा 5वा प्रश्न तुमच्यासमोर. प्रश्न क्रमांक 5व्याचे योग्य उत्तर आपल्याला निवडायचे आहे. प्रश्न आहे डॅश कौतुक. पर्याय गोड, सत्कार, कोड, मान. चला योग्य उत्तर आपण लवकर निवडायचं आहे. चुकलं तर हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो, परंतु या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. चुकला असेल तर नंतर दुरुस्त करून घ्यायचं आहे. पहा, मी या ठिकाणी सांगत आहे गोड कौतुक नाही, सत्कार हा पर्याय होऊ शकत नाही, कोड कौतुक होऊ शकतं, मान कौतुक नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अगदी बरोबर आहे. कोड कौतुक. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6वा तुमच्यासमोर. डॅश स्थावर. पर्याय आहेत जंगमे, स्थिर, आवर, धंदा. चला योग्य उत्तर निवडायचं आहे. यापूर्वी तुम्हाला जर येत नसेल तर आता तुम्ही या सांगितल्यानंतर हे लक्षात ठेवा, विसरू नका. चला पुढे प्रश्न क्रमांक 6चे उत्तर आपण निवडणार आहोत. पहा, जंगमे स्थावर हा पर्याय जोडशब्द होऊ शकत नाही. स्थिर स्थावर हे होऊ शकतं. आवर स्थावर नाही किंवा धंदा स्थावर नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक तर अगदी बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न क्रमांक 7. डॅश मेळ. तंत्रमेळ, खेळमेळ, टाळमेळ, ताळमेळ. चला योग्य उत्तर आपण निवडणार आहात. प्रश्न क्रमांक 7चे योग्य उत्तर आपल्याला निवडायचे आहे. प्रश्न क्रमांक 7. तुमचं नाव आणि पर्याय क्रमांक लिहा. एकच लिहा, इतर इमोजी टाकू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहे. मेळ. तंत्रमेळ हा पर्याय होणार नाही. खेळमेळ हा सुद्धा नाही. टाळमेळ नाही. ताळमेळ हा योग्य जोड शब्द आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ताळमेळ. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर दिलेलं आहे त्यांचे अभिनंदन. चला पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, 8वा प्रश्न तुमच्या समोर. डॅश पाला. पाचोळा पाला, झाड पाला, भाजीपाला, पानपाला. चला अगदी सोपा प्रश्न आहे, परंतु आपण घाईमध्ये काहीतरी उत्तर दुसरंच देऊन टाकतो आणि मग नंतर पश्चाताप करत बसतो. परंतु अगोदर 4ही पर्याय पाहायचे आणि मगच उत्तर निवडायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत. पर्याय क्रमांक निवडू आपण. योग्य उत्तर निवडणार आहोत. पाला, डॅश पाला. पाचोळा पाला होईल का? नाही. झाड पाला नाही. भाजीपाला हा पर्याय होऊ शकतो. पानपाला नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे अभिनंदन. पुढचा प्रश्न क्रमांक 10. डॅश गरीब. श्रीमंत, दिन गरीब, सरीब गरीब, गोर गरीब. योग्य उत्तर आपण निवडायचं आहे. चला बरेच विद्यार्थी योग्य उत्तर निवडत आहेत. चला दत्तात्रय लोहार, गोरशेटवार, ओके, जाधव श्रावणी, बरेच विद्यार्थी योग्य उत्तर निवडत आहेत. मी नाव घेत नाही म्हणून काही विद्यार्थी प्रश्नांचे उत्तर निवडत नाही. आपलं उत्तर नोंदवत राहा बेटा. योग्य उत्तर आपण देत राहायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आपण द्या आणि आपल्याला हा व्हिडिओ, आजचा लाईव्ह क्लास आवडला असेल तर लगेच लाईक करून ठेवा आणि जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करा. उजव्या कोपऱ्यामध्ये खाली लाल बटन आहे सबस्क्राईबचं आणि त्याच्या पुढे बेल घंटीसारखं बटन आहे, त्या ठिकाणी टिक करा आणि ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9. डॅश खटले. कज्जे खटले, कायदे खटले, कानून खटले, केस खटले. योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. पहा, असे काही शब्द नवीन असतात ते तुम्ही कायमचे लक्षात ठेवायचे आहेत. चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न क्रमांक 9चे उत्तर दिलेले आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. कज्जे खटले. कायदे खटले नाही, कानून खटले नाही, केस खटले नाही, तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10चे उत्तर आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहे. प्रश्न क्रमांक 10. डॅश गरीब. हा मला वाटते हा प्रश्न पुन्हा आलेला आहे. श्रीमंत गरीब, दिन गरीब, सरीब गरीब, गोर गरीब. चला मी लगेच या प्रश्नाचं उत्तर सांगत आहे.
प्रश्न क्रमांक 10चे योग्य उत्तर गोर गरीब. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं वेगाने घेऊया आपण पुढचा प्रश्न. खालील प्रत्येक प्रश्नातील जोड शब्द नसलेल्या शब्दाचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. प्रश्न काळजीपूर्वक वाचा. जोड शब्द नसलेल्या म्हटलेला आहे, म्हणून 3 पर्याय हे जोड शब्दाचे आहेत. एक पर्याय हा जोड शब्द नसलेला आहे, परंतु तो आपल्याला अचूक निवडायचा आहे. आणि म्हणून प्रश्न पहिला तुमच्या समोर, प्रश्न पहिला आणि यात पर्याय आहेत मनोगत, मानपान, मानमरातब, मारपीट. यातील जोड शब्द नसलेला शब्द पर्याय किंवा आपल्याला निवडायचा आहे. चला, बरेच विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत. पाहूया, मी मध्ये मध्ये मी चेक करत आहे. चला, बरेचसे ईश्वरी, राज, पिंपळकर, ढगे, पल्लवी, राज, ओके, बरेच विद्यार्थी योग्य उत्तर देत आहे. मी नंतर सुद्धा तुमचे कमेंट पाहणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर या ठिकाणी मी सांगणार आहे. मनोगत, मानपान, मानमरातब आणि मारपीट यामधील जोड शब्द नसलेला शब्द कोणता आहे? मनोगत. मानपान हा जोड शब्द आहे, त्यानंतर मानमरातब हा जोड शब्द आहे आणि मारपीट हा आहे. परंतु जोड शब्द नसलेला म्हटलेला आहे आपण, मनोगत. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. 2चे उत्तर आपल्याला निवडायचे. जोड शब्द नसलेला पर्याय आहेत बेल भांडार, बोल घेवडा, बाड बिस्तार, बाजार हाट. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आपण निवडायचं आहे. चला, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे. मी योग्य उत्तर सांगणार आहे. बेल भांडार हा जोड शब्द आहे, बोल घेवडा हा जोड शब्द नाही, बाड बिस्तार हा जोड शब्द आहे, बाजार हाट हा सुद्धा जोड शब्द आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्या समोर. प्रश्न क्रमांक 3. अघळपगळ, कानाकोपरा, जाडा भरडा. चला, योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. जोड शब्द नसलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. चला, अगळपगळ हा जोड शब्द आहे, त्यानंतर कानाकोपरा हा सुद्धा जाड शब्द आहे, गोडधोड हा सुद्धा जाड शब्द आहे, परंतु जाडा भरडा हा जोड शब्द नाही. आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे अभिनंदन. प्रश्न क्रमांक 4. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचे आहे. पर्याय आहेत 1 दिनदुबळा, 2 परिपाठ, 3 मागमूस, 3 आणि 4 हिनदिन. योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. पहा, जोड शब्द नसलेला, पुन्हा पुन्हा मी या ठिकाणी सांगत आहे, जोड शब्द नसलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बरेच विद्यार्थी योग्य उत्तर निवडत आहेत, परंतु काही विद्यार्थी नाव येत नाही किंवा नाव घेत नाहीत, म्हणून असं समजू नका बेटा की माझं तुमच्याकडे लक्ष नाही. पाहूया कोण कोण ॲक्टिव्हपणे हे उत्तर देत आहे. चला, योग्य उत्तर आपण पाहूया. दिनदुबळा हा जोड शब्द आहे, परिपाठ हा जोड शब्द नाही, मागमूस हा जोड शब्द आहे, हिनदिन हा सुद्धा जोड शब्द आहे. आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 परिपाठ हा जोड शब्द नाही. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5. मोक्ष प्राप्ती, थांग पत्ता, त्रेधा तिरपट, शिक्कामोर्तब. चला, योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. जोड शब्द नसलेला शब्द आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. बरेच विद्यार्थी योग्य उत्तरे देत आहेत. पाहूया. सर, मी टाईमलाईनमध्ये मागे होते. ओके, ठीक आहे बेटा. चला, प्रांजली, बरेच विद्यार्थी योग्य उत्तरं देत आहेत. आर्या, शेजूळ, स्नेहा, प्रांजल. ओके, ठीक आहे. मी या ठिकाणी थोडंसं कमेंट बंद करत आहे. चला, तुमच्या कमेंट मला दिसत आहेत, परंतु काही जण योग्य उत्तर निवडत नाहीत. चला, प्रश्न क्रमांक 5. योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. मोक्ष प्राप्त हा जोड शब्द नाही, थांगपत्ता जोड शब्द आहे, त्रेधा तिरपट जोड शब्द आहे, शिक्कामोर्तब हा सुद्धा जोड शब्द आहे. आणि म्हणून काय? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न. सती सांध्वी,
कज्जे खटले तारतम्य सदा सर्वदा यातील जोड शब्द नसलेला पर्याय मला निवडायचा आहे. चला, बरेच जण पर्याय क्रमांक 1 म्हणत आहेत, कोणी तारतम्य पर्याय क्रमांक 3 म्हणत आहे. चला, मी योग्य उत्तर या ठिकाणी लगेच सांगत आहे. सती साध्वी हा जोड शब्द नाही, जोड शब्द नाही. कजे खटले हा जोड शब्द आहे. तारतम्य हा जोड शब्द आहे. सदा सर्वदा हा सुद्धा जोड शब्द आहे. आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे आपलं? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर योग्य आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक समोर पर्याय आहेत. क्रिया, कर्म, खाच खळगे, कानाकोपरा, क्रूर कर्म. चला, योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. जोड शब्द नसलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पाहूया कोण कोण योग्य उत्तर देत आहे आणि कोण कोण लिहून घेत आहे. चला, मी योग्य उत्तर लवकरच सांगणार आहे. पहा, क्रिया कर्म हा जोड शब्द आहे. खाच खळगे हा सुद्धा जोड शब्द आहे. कानाकोपरा सुद्धा जोड शब्द आहे, परंतु क्रूर कर्म हा जोड शब्द नाही. आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपले योग्य आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 तुमच्या समोर काय आहे? पर्याय भांडण तंटा, तंटाबखेडा, दानशूर, थांग पत्ता. चला, योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. पहा, भांडण तंटा हा जोड शब्द आहे. तंटा बखेडा हा सुद्धा जोड शब्द आहे. दानशूर हा जोड शब्द नाही. थांग पत्ता हा जोड शब्द आहे. आणि म्हणून आपल्याला जोड शब्द नसलेला पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं वेगाने घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 9 चे उत्तर आपल्याला निवडायचे आहे. पर्याय आहेत फंद फितुरी, फूट फाटा, लाकूड फाटा, फौज फाटा. चला, जोड शब्द नसलेला पर्याय आपण निवडणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगत आहे. तुमचे बरोबर असेल तर राईट करा, चूक असेल तर चूक करा. आणि या दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा हे शब्द विसरू नका. चला, फंद फितुरी हा जोड शब्द आहे. फूट फाटा हा जोड शब्द नाही. लाकूड फाटा हा जोड शब्द आहे. फौज फाटा हा सुद्धा जोड शब्द आहे. आणि म्हणून आपल्याला जोड शब्द नसलेला शब्द कोणता आहे? फूट फाटा. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. भात शेती, वृक्षवेली वल्ली, झाडे झुडपे, झाड झाडोरा यापैकी आपल्याला जोड शब्द नसलेला पर्याय निवडायचा आहे. चला, बऱ्याच विद्यार्थ्यांनी जोड शब्द नसलेला पर्याय निवडलेला आहे. खूप सारे वेगाने उत्तर देत आहेत. मंचरे बेटा, इतर कोणीही कमेंट काही टाकू नका, मी मध्ये मध्ये पहा. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण योग्य उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, भात शेती हा जोड शब्द नाही. वृक्षवल्ली जोड शब्द आहे. झाडे झुडपे जोड शब्द आहे. झाड झाडोरा हा सुद्धा जोड शब्द आहे. आणि म्हणून आपल्याला जोड शब्द नसलेला पर्याय निवडायचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्या समोर. सूचना नीट वाचा, प्रश्नाची सूचना काळजीपूर्वक वाचा. खालील प्रत्येक प्रश्नातील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून जोड शब्द लिहायचा आहे. जसे प्रश्न पहिला, जसे पिवळा धमक, हिरवे गार, तसे निळे. योग्य उत्तर आपण निवडणार आहात. पहा, निळे शुभ्र, निळे भडक, का निळे काळे, का निळे शार. चला, खूप छान प्रश्न आहेत हे. योग्य उत्तर तुम्ही निवडलेलं आहे. पाहूया आपण या प्रश्नाचे योग्य उत्तर. पहा, जसे पिवळा धमक, हिरवे गार, तसे निळे शुभ्र होईल का? नाही. निळे भडक नाही. निळे काळे नाही. निळे शार. आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर योग्य आहे. आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे अभिनंदन. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 तुमच्या समोर. जसा भाजीपाला, काम धंदा, तसे रहाट. रहाटला या जोड शब्द काय येईल? आड, मोठ, गाड, विहीर. चला, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मोठ लिहिलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 पाहूया आपण. योग्य उत्तर खूप सारे वेगाने उत्तर
येत आहे. चला, व्हेरी गुड. पहा, योग्य उत्तर आपण मी लगेच या ठिकाणी सांगणार आहे. रहाट आड होणार नाही हा जोड शब्द नाही. रहाट मोठ पण नाही. रहाट गाडगे होईल. रहाट विहीर नाही. आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी, तुमच्या समोर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर निवडायचं आहे. जसे व्यापार उदीम तसे व्रत, आताच झालेला आहे थोड्या वेळापूर्वी हा शब्द. चला, बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 1 निवडत आहे. काही विद्यार्थी 2 हा पर्याय निवडत आहेत. चला, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 2 आता निवडलेला आहे. चला, जसे व्यापार उदीम तसे व्रत वैकल्य. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. व्रत उपास नाही, व्रत वसा नाही, व्रत प्रत नाही. आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. जसा माल मसाला तशी मोल. योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. चला, व्हेरी गुड. पर्याय आहेत माती, किंमत, फोल, मजुरी. पहा, काही विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर निवडलेलं आहे. पाहूया आपण कोणाचे बरोबर आहे, कोणाचं चुकलं. पहा, जसा माल मसाला तशी मोल मजुरी. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर. मोल फोल नाही, मोल किंमत नाही, मोल माती नाही. आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 तुमच्या समोर. जसा मागमूस, माणूस नाही, जसा मागमूस तसा पाठ. पर्याय पुरावा, परी, पाणी, तोंड. योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. चला, व्हेरी गुड. बरेच विद्यार्थी पटकन उत्तर टाईप करत आहेत. नाव आणि आपला पर्याय, नाव आणि आपला पर्याय एकच वेळेस उत्तर देणे. चला, व्हेरी गुड. पहा, जसा मागमूस तसा पाठ पुरावा हे उत्तर होऊ शकतं. पाठ परी नाही, पाठ पाणी नाही, पाठ तोंड नाही. आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ कमी आहे. अगदी 10 मिनिटात आणखीन आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न घ्यावयाचे आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक ई मधला 1. भाजी या शब्दाला जोडून येणारा शब्द कोणता? सोपा आहे, खूप सोपा आहे. चटणी, पाला, लोणचे, मेथी. चला विद्यार्थी मित्रांनो, सोपा प्रश्न आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर पटकन टाईपही केलेलं आहे. चला, भाजी या शब्दाला जोडून येणारा जोडशब्द कोणता असेल? तर चटणी नाही, पाला होय, लोणचे नाही, मेथी नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन. सॉरी. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 तुमच्या समोर. रिकाम्या जागी योग्य शब्द कोणता येईल ते ओळखायचं आहे. मी गर्दीतून सही डॅश बाहेर पडलो. पर्याय 1 सलाबत, 2 सलामत, 3 अलबत, 4 मसलत. पहा, योग्य उत्तर आपण निवडणार आहात. बरेच विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत. चला, मी हे विद्यार्थ्यांची नावं नाही घेतले तरी सुद्धा काही विद्यार्थी नियमित आहेत. लक्षात ठेवा, हेच विद्यार्थी उद्या चालून पुढे जाणार आहेत, ज्यांनाच पैकीच्या पैकी गुण मिळणार आहेत. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. म्हणून ॲक्टिव्ह राहणं खूप आवश्यक आहे. वहीमध्ये लिहिणं खूप आवश्यक आहे. काही विद्यार्थी लिहिण्याचा कंटाळा करत आहेत. तसं करू नका. तुम्ही लिहिलं तर माझा फायदा नाही होणार, तर तो तुमचाच फायदा होणार आहे. चला, मी गर्दीतून सही सलामत बाहेर पडलो. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर योग्य येईल. सही सलाबत नाही, सही अलबत नाही, सही मसलत नाही. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 तुमच्या समोर. पुढीलपैकी कोणता शब्द जोड शब्द नाही? पहा, अशा पद्धतीने वेगवेगळे फिरवून प्रश्न तुम्हाला विचारले जातात, जेणेकरून तुम्ही फसणार आहात. म्हणून ते फसायचं नाही. म्हणून योग्य उत्तर आपल्याला चारही पर्याय आपल्याला वाचायचे आणि मगच अचूक उत्तर निवडायचं आहे. कोणता जोड शब्द नाही हो? पर्याय हवामान, कामधंदा, तिखट मीठ, जाळपोळ. पहा, योग्य उत्तर मी थोडंसं वर घेतोय. हां,
चला, कोणता जोड शब्द नाही तो आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. मी योग्य उत्तर सांगणार आहे. कोणता जोड शब्द नाही? हवामान हा जोड शब्द नाही. कामधंदा हा जोड शब्द आहे. तिखटमीठ हा जोड शब्द आहे. जाळपोळ सुद्धा जोड शब्द आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 चे उत्तर आपल्याला निवडायचं आहे. खालील जोड शब्द नसलेला पर्याय शब्द ओळखा. परत अशाच पद्धतीचा पर्याय कांदा भाकर, काळा सावळा, काळसर, कानाकोपरा. योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. जोड शब्द नसलेला. पहा, 3 शब्द हे जोड शब्द असलेला पर्याय आहेत आणि एक पर्याय असा आहे की जो जोड शब्द नाही. चला, व्हेरी गुड. बरेच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर निवडत आहेत. पाहूया कोणाचे उत्तर बरोबर आहे ते. पहा, कांदा भाकर हा जोड शब्द आहे. काळा सावळा हा सुद्धा जोड शब्द आहे. काळसर हा जोड शब्द नाही. कानाकोपरा हा सुद्धा जोड शब्द आहे. आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे? जोड शब्द नसलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, काळा काळसर. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्या समोर. प्रश्न क्रमांक 5. खाली दिलेल्या शब्दाला कोणता शब्द जोडल्यास जोड शब्द तयार होईल? चला विद्यार्थी मित्रांनो, पर्याय प्रश्न आहे धर डॅश डॅश. पर्याय आहेत धाकट, मर, पकड, धाकटा. सोपा प्रश्न आहे, परंतु जे पर्याय आहेत ते कन्फ्यूज करणारे आहेत, गोंधळून टाकणारे आहेत. म्हणून तुम्ही गोंधळून जायची गरज नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी योग्य उत्तर निवडत आहेत. पाहूया कोणाचे बरोबर कोणाचे चूक. धर धाकट होईल का? नाही. धर मर हा जोडशब्द होणार नाही. धर पकड हा जोडशब्द होईल आणि धर धाकटा नाही. आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं वेगाने आणखीन 2-3 प्रश्न घेऊ आपण आणि मग थांबणार आहोत. प्रश्न क्रमांक ई, त्यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे. थोडंसं काळजीपूर्वक प्रश्न पहा, प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. शब्द कोडी आहेत, जोड शब्द हे जोड शब्द आहेत. डोळे, मान, कान, दात हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास पहिला शब्द कोणता येईल? पहा, हे जोड शब्द नाहीत, परंतु वर्णानुक्रमे असे काही प्रश्न येऊ शकतात. म्हणून या प्रश्नाचा सुद्धा आपण सराव घेऊया. पहा, काळजीपूर्वक जोड शब्द आपल्याला निवडायचा आहे. वर्णानुक्रमे शब्द लावल्यानंतर पहिला शब्द कोणता? चला, बरेच विद्यार्थी योग्य उत्तर निवडत आहेत. पाहूया कोण कोण निवडत आहे. सृष्टी होगाडे, चला दीपक खिल्लारे, प्रश्न क्रमांक रुचिता, चला बरेच विद्यार्थ्यांनी उत्तर निवडलेलं आहे. पाहूया आपण. पहा, डोळे, मान, कान, दात यातील पहिला शब्द कोणता असेल? वर्णानुक्रमानुसार म्हणजे अ, आ, इ, ई जे मुळाक्षरे आहेत आपले त्यानुसार क, ख, ग, ग जे आहे, तर यातील कोणता अक्षर सुरुवातीला येईल? कान. पर्याय क्रमांक म्हणजे कान हा शब्द एकदम प्रथम पहिला येईल आणि म्हणून आपल्याला पहिला शब्द विचारलेला आहे वर्णानुक्रमानुसार आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न याच पद्धतीचा प्रश्न क्रमांक 2. वर्णमालेनुसार खालील शब्दांचा क्रम लावल्यास चौथ्या क्रमांकाचा शब्द कोणता येईल? थोडेसे वेगळे प्रश्न, परंतु आपल्याला सरावासाठी या ठिकाणी घेतले जात आहेत. शब्द आहेत जहाज, चमचा, झरा, छत्री. यातील चौथ्या क्रमांकाचा शब्द वर्णानुक्रमे लावल्यानंतर चौथा शब्द. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी वर्णानुसार क्रम लावूया. जर तुम्हाला समजत नसेल तर मी या ठिकाणी सांगणार आहे. क्रमानुसार पहिला शब्द कोणता येईल? चमचा. कोणता येईल? चमचा. त्यानंतर त्यानंतर 2 नंबरला छत्री, 3 नंबरला जहाज आणि 4 क्रमांकावर झरा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय सांगितलेलं आहे? चौथ्या क्रमांकाचा शब्द विचारलेला आहे आणि म्हणून कोणता येईल? झरा. आणि पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास प्रथम क्रमांकावर येणारा शब्द कोणता? खूप सोपा प्रश्न आहे. शब्द आहेत कुंदा, मंदा, चंदा, नंदा.
वर्णानुक्रमे शब्द लावा अगोदर. पहा, सुरुवातीला पहिल्यांदा कोणता शब्द येईल? कुंदा, एक क्रमांकाचा शब्द. त्यानंतर कच्या नंतर चंदा, त्यानंतर नंदा आणि चौथा शब्द मंदा. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी क्रमानुसार 1, 2, 3 आणि 4 अशा पद्धतीने हे 4 क्रमानुसार शब्द आहेत आणि आपल्याला प्रथम क्रमांकावर येणारा शब्द कुंदा आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न. वर्णमालेनुसार क्रम लावल्यास शेवटचा शब्द कोणता येईल? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला या पर्यायामध्ये पर्याय काय आहेत? विश्रांत, अविरत. पहा, थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. आपल्याला माहित आहे, पहिलं अक्षर सारखं असेल तर दुसऱ्या अक्षराकडे पाहतो आपण, दुसरंही अक्षर सारखं असेल तर तिसऱ्या अक्षराकडे जातो, तिसराही अक्षर सारखं असेल तर आपण क्रमानुसार चौथ्या अक्षराकडे जातो. आणि म्हणून जे अक्षर सुरुवातीला येईल, जे मूळ अक्षर सुरुवातीला येईल त्यानुसार आपण शब्दांचा क्रम लावतो, वर्णानुसार क्रम लावतो. पहा, या ठिकाणी आपण आता योग्य क्रम लावल्यानंतर शेवटचा शब्द विचारलेला आहे. तर या ठिकाणी पहिला शब्द कोणता येईल? अविरत हा पहिला शब्द असेल. दुसरा शब्द अविश्वास, तिसरा शब्द अविश्रांत आणि चौथा शब्द असभ्य. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय? कारण विद्यार्थी मित्रांनो, अविरत पहा, अविश्वास, अविश्रांत आणि अविरत यामध्ये तीनही शब्दामध्ये अवि 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 आहे आणि म्हणून त्या आपण काय करायचंय, तिसऱ्या अक्षराकडे जाणार आहोत. इथं श्वा, इथं श्व म्हणजे इथं सारखंच आहे आणि म्हणून अविरत हा पहिला शब्द येईल. त्यानंतर अविश्वास हा दुसरा, तिसरा आणि चौथा आपल्याला शेवटचा शब्द विचारलेला आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लाईव्ह क्लासमधील शेवटचा प्रश्न आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास तिसऱ्या क्रमांकावर येणारा शब्द कोणता? पहा, या ठिकाणी सुद्धा आपल्याला शब्द दिलेले आहेत. सदरा, टोपी, हातमोजे, कानटोपी. यामध्ये क्रमानुसार तिसरा शब्द, वर्णानुक्रमानुसार तिसरा शब्द आपल्याला निवडायचा आहे. पाहूया, वर्णानुसार क्रम लावूया आपण अगोदर आणि मग त्यानंतर योग्य उत्तर निवडूया. यातील सर्वात पहिला शब्द कोणता येईल? कानटोपी. कोणता शब्द येईल? कारण क पासून सुरुवात होणार आहे म्हणून कानटोपी. 2 क्रमांकाचा शब्द टोपी येईल. 3 क्रमांकाचा शब्द सदरा आणि शेवटचा शब्द मोजे आणि म्हणून 1, 2, 3, 4 आपल्याला 3 क्रमांकाचा शब्द कोणता विचारलेला आहे? तिसऱ्या क्रमांकावर सदरा आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी आपण बरेचसे प्रश्न घेतलेले आहेत. आणखीन पुढील भागामध्ये आणखीन काही जोड शब्दांचा सराव आपण घेणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लाईक करा, इतर विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण थांबणार आहोत. गुड बाय, हॅव अ नाईस डे.